नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आज चांदोड येथील बाबा मागील 3 दिवसापासून आपण फ्रोजन शोल्डरची त्यांना ट्रीटमेंट दिली। मागील 2 ते 3 वर्षापासून ते फ्रोजन शोल्डरच्या आजाराने त्रस्त होते। हाताच्या मूवमेंट कमी होत्या, हात हलत नव्हता आणि आज त्यांना सुट्टी होणार आहे। एक थेरपी त्यांना आपण दिली 3 दिवस। कसं बाबा, नाव सांगा तुमचं आपल्या प्रेक्षकांना। अशोक सुखदेव राऊत। बरं, गाव कोणतं तुमचं? चांदोड तालुका बुलढाणा। ओके, काय त्रास होता तुम्हाला? खवाटी जास्त खवाटी दुखत होते। ओके, काम केल्यावर दुखत होते का केव्हा पण दुखत होते? एनी टाइम दुखत होते। बरं, मग तुम्ही काय काय इलाज केला त्यासाठी? नाही, इलाज केला, बुलढाण्याला 2दा गेलो पण काही फरक नाही पडला। बरं, त्यांनी फ्रोजन शोल्डर सांगितलं होतं तुम्हाला? ओके, आणि कधीपासून त्रास आहे? तरी 2 वर्ष अगोदर बसून। ओके ओके, बरं, आपली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला? आता काय हे 3 दिवसामध्ये झोप यायला लागली, चांगली झोप यायला लागली, हात वरती मुवमेंट वगैरे व्हायला लागली, वरती हात करून दाखवा। असं इझिली हात त्यांचा वरती जात नव्हता, आता मुवमेंट चांगले आले, रात्री झोप सुद्धा लागायला लागली। ट्रीटमेंट दरम्यान काही त्रास झाला तुम्हाला? अशी जर कोणी रुग्ण असेल त्यांना काय सांगाल तुम्ही? जे फ्रोजन शोल्डर त्रस्त असतील त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना हेच माहिती सांगेन ना की आपल्या हॉस्पिटलला यावं। जर असे कोणी रुग्ण असतील जे फ्रोजन शोल्डर, संधिवात, आमवात, तसेच मणक्याचे आजार असेल, ईव्हीएन असेल, या सगळ्या आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटल येथे अतिशय माफक आणि प्रभावी उपचार आपण करतो। तरी आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यात सहभागी व्हा आणि हा व्हिडिओ फ्रोजन शोल्डरच्या रुग्णांपर्यंत जरूर पोहोचवा आणि आयुर्वेदच्या प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। जय आयुर्वेद।